तर बघा आता आम्ही आले स्वामीला. पाणीपुरी घेतली पहिल्यांदा आणि आता घेतला ऊसाचा रस. घाललाय खाली म्हणजे होय तर का हसती किती भारी ती बघा की. आता संध्याकाळचे 6 वाजून गेलात बघा. आणि इथं बघा मी आता पाणी मारले. आधी कपडे हे धुतली सगळी 1-2 वलम भरली बघा. इकडं पण आणि इकडं पण सगळे कपडे धुतली. बारकी 2 वलम भरतात आणि थोडी जाड इकडे टाकले. बाकीचे अजून ठेवल्यात. रोज थोडे ठेवते. आणि हे बघा सकाळपासून पाला केवढा पडतो. पाणी मारल्याशिवाय काय पाला लोटतच नाही झाडायला. सगळं मातीत राहतो. आणि ते पाणी मारलं पण फुफुटाही उडत नाही. एवढा तेवढा राहतोच बघा एखादा कुठं खायला. तर हे पाणी मारले म्हणून चोपले. नाहीतर हे सगळं गच भरलेलं होतं. दिसत नाही एवढं रस्त्यापर्यंत आहे. दुर्गा खेळती इकडं आपली मस्त. तिला आता घालायची आंघोळ लय खराब झाली. दुर्गा तू खेळते खेळ इकडं दिदी ती खेळते. आणि फ्रीजची सगळी भांडी घासून घेतल्यात. फ्रीज पण सगळं घासून घेतला. लय खराब झालं. डान्स करताय करा करा. तर इथलं पण सगळं नीटनाटकं ठेवलं. फ्रीजमध्ये सगळं सामान होतं ते पण नीटनाटकं ठेवलं. निवडून हरभरा तुरी आणि हुलगं सगळं नीट ठेवलं. चाळून हे करून सगळं फ्रीज पुसून घेतला. अजून एकदा पुसायचं आहे कोरड्या कापडाने. एवढं काय निघलं नाही. लय थरा आणता हळद आणि ती सांडली होती मसाला आणि ती कुठं निघलं नाही. पण आता काय कंटाळा आला. लय वेळा झाला करते का. फरशी पण पुसायची आणि सकाळची भांडी घासलेली वर लावायची. सगळं बाहेरचं झाडलं. आणि मी बाहेरचं झाडत होते त्या टायमाला दुर्गाला म्हणलं जा हातपाय धुव. तिने डायरेक्ट कपडे काढून आंघोळच केली डोक्यानं. हाय दुर्गा तर आंघोळ केली ना आहे ना. आणि टायवल मागत होती. मग तिला मी गन पावडर केला. आता काजळ काय लावलं नाही. चांगलं भांगे पाडून पावडर हे लावली. ओम गेला बाहेर. आता दुर्गानं मोबाईल बघत होते लगेच गेला. सगळं झाडलं बघा. पाला पडायला सुरुवात पण झाली. इथं एक ढगारा गोळा केला आणि इकडे एक केला. 2-4 जागा पाला गोळा केला. लोटायलाच येत नव्हतं एवढाच जड जात होता. आणि रस्त्यावर पण गच भरलं होतं. येतंय का खेळाय राधू रस्त्याला. आता झाडलं ती राधू येतंय का खेळाय. मग अशी ओम मला म्हणलं होतं मम्मी इथलं पण झाड दारातलं झाडताना इथलं पण झाडलं. 6 वाजून गेलं असतात. मगच 6:30 वाजले असतात. इथं एक ढगारा गोळा केलाय. ती एक जाळायचा तिथं पण लोटलाय आणि इथं पण लोटलाय. आणि इकडं पण गोळा केलाय बघा. भला मोठा ढिग आहे. इथं 2 दिवसाचा आहे. आता जाळून टाकायचं ह्याला. किती मोठा ढिग लागलाय. वा मा तुला भूक लागली होती ना र. नाही घरात लहान पाणी खाचत खायला आण म्हणतोय चिप्स कशाला पण दुखण्याला का. दुर्गा मावाला माझा ड्रेस कसा दिसतोय हा. तरी ह्याचा मेकअपच केला नाही. पावडर पण थोडीच लावली. लावणं दिली नाही. तोंडाला होतं पाणी. चप्पल घाल का दुर्गा. ए सगळी भांडी घासली फ्रीजची आणि 2च राहिली. परत घासली. तर आता हातपाय धुते. 7 वाजल्या तरी माझं तर काय काम उरका नाही. 4:30 वाजल्यापासून मी काम करते. काम काय आहे ना. दुर्गा का उघडते ग फ्रीज. आता हे सगळं जोडायचं फ्रीजचं सगळं सामान. इथं भांडी पडल्या तर घास आहे. मला तर भूक लागली आहे. ती झाडण्यामुळंच लय वेळ गेला. रस्त्याला झाडायचं होतं आणि ती दारातलं ते पाहिल्यामुळं तिथं अर्धा तास यायला झाडाय. कपडे धुवायला हळूहळू कशी तर धुतली आणि पोटात दुखायला लागले. आता दुर्गा इकडे कस तरी होते पोटात. आज काम केलं त्याच्यामुळे उठल्यापासून झोपली होती. दुपारनं 1 तासभर उठल्यापासून काम करते. सगळं काम ठेवून झोपली होती. स्वयंपाक करून इकडे काहीतरी कुठं ना करचित. तर बघा आता आम्ही आले स्वामीला. आज शनिवार आहे गुरुवारचं पण आम्ही शनिवारचं पण येतो. दुर्गा इथं बसली आता.
पप्पा गेला तर आतमध्ये पाया पडाय, पोरं पण इथंच आहेत, काय गेले नाहीत आतमध्ये काय माहिती. लाडू खाते स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. आज आरती गावलेली दिवसात ना, इच्छा होती गावा आरती, गावली बघा आज. आम्ही असं वाटलं पण नव्हतं आरतीला जाईन म्हणून तिथं. होय राध लवकर आलो म्हणून आरती गावली. कसं आरती वाटलं? खूप छान होते, मला तर रोज आवडते. आवडतं ना रोज, पण रोज कोण आणायचं, पप्पाला टाइम नसतं. शनिवारी आल्या सगळं देव करतो एकदाच बघा. इथं सगळी देवी आहेत, अन्नपूर्णा देवी, वैष्णवी देवी, संतोषी माता, सगळं आतमध्ये सगळे छोटं छोटं मंदिर आहे बघा, मस्त आहे. तर बघा आता आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आणि इथं आलोय. गणपती आहे बघायचं आणि कसलं मोठा गणपती आहे. इथलं लावलं त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, पण छान आहे. दुर्गा इथं बसले, दुर्गा चप्पल काढ. पप्पा गेले तात, मला जावं वाटलं नाही त्याच्यामुळं नाही मी गेली, म्हणजे जावं वाटत होतं, पण आतमध्ये खूप गर्दी असते त्याच्यामुळे. इथं पण एक देव आहे, लाईट गेली आहे इथली, 3 देवी. चला लाईटच गेली आहे आता. खूप दिवसात ना आम्ही घरी जाता जाता घेतली पाणीपुरी बघा. इथं मस्त अशी दुर्गा खाल्ली पाणीपुरी घेतली पहिल्यांदा, आणि आता घेतला उसाचा रस. तुला प्यायच्या म्हणून तर ग्लास मोकळा घेतला. घालणार खाली म्हणजे इथं होय दुर्गा. हसती किती भारी ती बघा की. राधू तुमचं फोटो काढते इथं, फोटो काढते तुमचं लय छान आहे. तर इथं तिघाचं पण काढते चल. काय होतंय पण ही काय पाया पाय टाकून झोपायची सवय ह्या पोरीला काय माहिती. ही पोरग नको म्हणतोय. आता मला झोपायचंय पण तुम्हीच ते गती घे. तुम्ही काय कुठं बाहेर जाऊ का आता पुरते का चौघाला ह्याच्या जागा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ स्वयंपाकी झाला, भांडे घासून झाले, आणि इकडं आता गॅस मस्त असा घासून घेतला. किचन कट्टा फरशा सगळं घासून घेतलं. लय खराब झालं, आठवड्याला गॅस काय घासला नव्हता. स्वयंपाक झाला नुसतं पुसून घेत होते, मग ते तेलकटपणा काय जात नव्हता. मग आधी भांडे घासले स्वयंपाक झाल्या आणि आता दहशत कपड्या. काय पाहिजे बाबू तुला? गोळा? कसला गोळा? हा. तर आता बघा इथं बाहेर आलाय गोळा. काय आईस्क्रीम खायची? त्या गोळ्याने आजारी पडता आजारी नाही. गाला गाला. तुला काय आणलं पप्पांनी आज? काय आणलं बाबूला? तर ह्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवतात. रात्री आता दही पण आणलं. दुर्गा दीदी कुठे आपली दीदी? दीदी नाही ना, दीदी कुठे गेली? हे झोपत नाही म्हणा तानाची बघा. दही कोणी खाल्लं सकाळी दुर्गा? आपण येताना दही केक आणला का नाही खायला? मग अभ्यास कर.